माहूरला रामगड किल्ल्यावर मला भेटले माझे सबस्क्रायबर आणि सबस्क्रायबर भेटल्याच्यानंतर काय आनंद असतो ते मला तेव्हा कळालं आणि खरंच तो आनंद खूप वेगळा असतो. नमस्कार, तुम्हा सर्वांचा लाडका संभाजी चव्हाण निघालेला आहे गोरलेगावून थेट माहूरला. तर बघण्यासारखं खूप काय आहे मित्रांनो. तुम्ही मला फॉलो जर केलं तर नक्कीच तुम्हाला माहूरचं दर्शन घडेल. तर चला मग पूर्ण व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. आलो मी हदगावच्या बसस्टँडला. अखेरची बस गेली, पण माझ्यासोबतचे माझे पार्टनर, माझ्यासोबत एडेला येणारे विठ्ठल मामा आणि अनिल ते काय आलेच नाही. त्यांची वाट बघितली आणि ही बससुद्धा दिली सोडून. त्याच्यानंतर विचारपूस केलं तर कळलं की एक बस आहे, पण त्याचीही गॅरंटी कमी आहे. मग मी बसस्टँडमध्ये थोडंफार फिरलो तर बसस्टँडमध्ये तर कोणीच नव्हतं. जसं काय असं वाटत होतं की मी एखाद्या भूत बंगल्यापाशी गेलो. आणि मग काय मला लागली भूक. मग मी गेलो बाहेर गेल्याच्यानंतर एका गाड्यावर गेलो अपेलच्या आणि तिथं ॲपल घेतलेत आणि मग काय खाल्ले. तेव्हा कुठं मला बरं वाटलं. वापस आलो मी बसस्टँडला. मग एक आली बस. मग अखेरची बस आहे त्यांची वाट पाहून मी बसलो बसमध्ये. आणि मग तुम्ही बघू शकता आमचा झाला एडा चालू. तर हे एका प्रकारचं कुंड आहे. या कुंडातून पाणी येते मित्रांनो. अतिशय थंडगार पाणी आहे आणि पिण्यास पण योग्य आहे. आम्ही तिथलं पाणी प्राशन केलं आणि तुम्ही बघू शकता की एडा खूपच कठीण आणि अवघड आहे. रात्रीला सर्व यात्रेकरू, सर्व येडेकरू प्रत्येकाच्या हातामध्ये एक एक बॅटरी होती. कारण आपल्या पाऊलवाटेपुरता पावलांच्या मर्यादेपुरता उजेड तर हवाच होता. कारण आपण आपल्या स्वतःचं रक्षण करायलाच पाहिजे. एवढा मोठा जंगल, एवढा मोठा वेढा मित्रांनो सांगूच नका. इतकी भाविकांची गर्दी होती बस सांगताच येत नाही. आता तुम्ही बघू शकता इथे दरकूट आहे आणि त्या दरकुट्यातून उड्या मारून जेंट्स तर उतरतच आहेत, पण महिलासुद्धा छोट्या छोट्या बाळांना घेऊनसुद्धा उतरत होत्या. आणि त्यांच्या एक वेगळ्या प्रकारची त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता की तो वेडा साजरा करत आहेत, येड्यामध्ये भाग घेत आहेत आणि प्रत्येकानेच आपापल्या प्रमाणे वेडा साजरा केला. मित्रांनो, आम्हाला येड्याला जवळपास 13 घंटे लागलेले आहेत, कारण आम्हाला जाता जाताच उशीर झाला. तरी बघू शकता पब्लिक किती मांजरी आहे. एकमेकाला हात दाखवत आहेत त्या बाहेर. आम्ही पुढे हो त्यांच्या मागच्यांना आवाज देत आहेत. म्हणजे इतकं काय सांगूच नका की माणसे चुकतात. माझ्यासोबतचे पण माझे साथीदार चुकूनच गेलेत. परत मग अखेरपर्यंत आम्ही भेटलो नाही. 1-2 जागी भेटलो, पण क्षणापुरतेच. आणि मग त्याच्यानंतर आम्ही वेगवेगळे झालो. मी घरी आल्याच्या नंतरही आमची काही भेट झाली नाही. तर इथं बघा एक मोठं वृक्ष आहे वडाचं आणि त्याच्या पारंब्याने सर्व लोक तिथं झोके खेळतात. असेल काहीतरी, मी काही विचारपूस केली नाही आणि मलाही माहिती नाही. ते झोके खेळतायत म्हणून मी पण मस्तपैकी झोका खेळला आणि इथेच मस्तपैकी झोका खेळा आणि खूप छान मला जसं काय वाटलं की मी पंचमीचा झोका खेळत आहे आणि माझं बालपणच आहे. मग पुढे जेवणाची व्यवस्था होती मित्रांनो. जेवढे यात्रेकरू आहेत, जेवढे भाविक भक्त आहेत, जेवढे येड्याला आलेली मंडळी आहेत, त्या सर्वांसाठी इथं मस्तपैकी गरमागरम खिचडी बेसनपोळी होती. मी तर काय बाबा बेत असा सणानून हाणला. मला लईच माझी भूक लागली होती आणि मग पुढच्या प्रवासाला लागलो. तर बघू शकता मग इथे आलो एका जागी. तर इथं मस्त जत्रा भरलेली होती. बाईन घ्यायचं होतं. मस्त शिरणी होती, खेळणी होती, पण काय करता पैशाचीच कमतरता होती ना. फारसे पैसे नेले होते पण तिथं खूपच महागडं होतं. कारण त्यांना पण माहिती आहे की भाविक भक्त आलेले आहेत आणि ते काही ना काही घेतल्याशिवाय राहत आहेत. मग काय, काही नाही बाबा, मी 50 रुपयाचा प्रसाद घेतला बॅगमध्ये टाकला आणि चला म्हणलं पुढे जाऊया. आणि ज्या भक्तांची येडेकऱ्यांची येडे करणं झाला होता मित्रांनो, ते या मंदिरामध्ये मस्तपैकी झोपले होते. कारण आम्हाला उशीर झाला ना, त्याच्यामुळे आमचा काही येडा झालाच ना. आमच्या येडा सकाळी 11 वाजता पूर्ण झाला. तर तुम्ही बघू शकता ही येडा करून आलेली पब्लिक आहे. किती मांदली पब्लिक आहे हो, विचार करा ना. कितीतरी लोक झोपलेत. म्हणजे देवाची श्रद्धा जेवावर असता किती लोकांची आहे आजही. आणि मग काय सकाळ झाली. आम्ही चिखला पाण्याचं हे चाललो आहे, बघू शकता तुम्ही चिखल. माझी तर पाठ टोंगळ्यापर्यंत पॅन्ट भरली होती मित्रांनो. मी 2दा अरपसप पडलो, पण तरी पण मी गुमानलो नाही, हार मानली नाही. चालतच राहिलो. मला फक्त माझ्या बोटाला 1-2 जागी ठेस लागलेली. मग पायामध्ये काटा नाही, काहीच रुतलं नाही. माझ्याच काय, जेवढे भक्त आलेले आहेत मित्रांनो, तेवढ्यापैकी कोणालाच काही त्रास झाला नाही. कारण त्रास कसा होईल, त्यांनी तन दत्ताच्या चरणी अर्पण केलं होतं ना. आणि मग काय, त्याच्यानंतर लागली मस्तपैकी नदी. या नदीमध्ये सर्व भक्तांनी आंघोळी केल्या, स्नान केल्या, ब्रश केलं आणि वरे मस्तपैकी चहावाला होता तिथं चहा पिला, फ्रेश झाले. आणि इथे आंघोळी करून मग आम्ही
अनुसयाच्या पाड्यावर जाण्यासाठी निघालो. तर तुम्ही बघू शकता किती मांदळी पब्लिक आहे मित्रांनो, सांगूच नका. जिकडं पाहावे तिकडं तितकेच मुलं, तितकेच मुली, तितकेच बाह्या, तितकेच पुरुष. बापरे, भक्तगणांची तर अशी जणू काही गर्दीच होती. या नदीमध्ये सर्वजणांनी आंघोळी केल्याच्या नंतर फ्रेश झाले आणि सर्वजण निघाले मग सती मातेच्या अनुसयाच्या पाडाकडे. तर तुम्ही बघू शकता हे आहे ते सती अनुसयाच्या पाड्याकडे चाललेला रस्ता. मग बरेच जण म्हणत होते की बाबा तू रात्रपासून मोबाईलच काढत आहेस, तू व्हिडिओ वगैरे बनवत आहेस का? मग तेव्हा म्हणलं हो, मी एक छोटासा ब्लॉगर आहे आणि मी व्हिडिओ बनवत आहे. आणि तुम्ही हे बघू शकता अनुसया मातेचा पाड आहे मित्रांनो. मस्तपैकी पायऱ्या चढून जात होतं, तर पायऱ्या चढतसुद्धा नव्हत्या. असं वाटत होतं की जेणे काही मला कुणीतरी उचलावं अलगद उचलून वरती अनुसया मातेच्या पाडावर न्यावं. पण तितकं आपलं नशीब आहे का आपल्याला कोण उचलणार आहे. तरीसुद्धा बसत उठत पायऱ्या चढल्या आणि मग इथं पण दर्शनाला खूप वेळ लागला मित्रांनो. मला तर 2 तास लागले सती अनुसया मातेचं दर्शन घेण्यासाठी, कारण भाविकांची गर्दीच खूप मांदळी होती, खूप 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 जास्त होती. मग काय, अनुसया मातेच्या पाडावर गेल्याच्या नंतर मस्तपैकी दर्शनही झालं मित्रांनो. पण 2 ते 2.5 तास दर्शनाला लागलेत. एका ब्लॉगरला कामच का असते, काढायचा मोबाईल, करायचा व्हिडिओ. सगळेजण तर माझ्याकडेच बघत होते, जणू काही मी वरचा खाली उतरलो म्हणजे असतं ना एखादा वेगळाच प्राणी, त्या प्रकारे ते माझ्याकडे बघत होतो. पण मला काय फरक पडणार, मी तर एक ब्लॉगर होतो. मग काय, खेळण्याच्या दुकानात गेलो, लहान लेकरासारखे खूप सारे खेळणे पाहिले, खेळण्याची विचारपूस केली, पण एकही खेळणी घेतली नाही, कारण पैसेच नव्हते फारसे जवळ, त्याच्यामुळे काहीच नाही घेतलं. मग काय, तिथून माहूरमध्ये आहे रामगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचा. तर बघू शकता किल्ल्याच्या पायऱ्या ह्या किती मजबूत आहेत मित्रांनो. आज गेले अनेक वर्षापासून हे किल्ला आहे आणि या किल्ल्याच्या एकही पायरीला थोडासाही धक्का लागलेला नाही. आपल्या घराच्या पायऱ्या 2 वर्षात ढासून पडतात, पण हे माझ्या महाराजांचा किल्ला आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर किल्ला आहे मित्रांनो. मी पूर्ण किल्ला फिरून पाहिला. किल्ल्यामध्ये एवढं करमते, इतकं थंडगार वातावरण, इतकं मनमोहक दृश्य वरून दिसते, बस काही सांगू नका. मग काय, पायऱ्याने चढत होतो, पण पायऱ्या चढवत नव्हत्या, कारण रात्रभर येळा केला होता, रात्रभर चालतच होतो. पण तरीही 2-3 जागी बसलो आणि पायऱ्या चढत राहिलो. 2 व्यक्ती भेटले आणि म्हणले कुठे चालले वरे, किती वेळ लागते? ते म्हणले 1/2 किलोमीटर बाकी. अरे चला म्हणलो, किलोमीटर म्हणजे काय बातच करतो. मग काय, सन पायऱ्या चढल्या मित्रांनो. राजांची घोषणा केली आणि मग काय एकटाच निघालो. मग वरे गेल्याच्या नंतर पायऱ्या थोड्या अवघड होत्या, झाडे झुडपे एकमेकांमध्ये अडकळत होते, तरीसुद्धा त्याच्यातून वाट काढत गेलो. पण मी माघार घेणाऱ्यातला नाहीच आहे मित्रांनो. जे म्हटलं ते मी करतोच. आणि खरंच रामगड किल्ला इतका मस्त आणि भारी वाटला, मनमोहक दृश्य दिसत होतं, काही सांगू नका. समोरून आलेला व्यक्ती म्हणत होता व्हिडिओ करायला काय हो, मला पण व्हिडिओमध्ये घ्या. म्हणलं नक्कीच घेतो, पण संभाजी चव्हाण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या स्वतःला माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघा म्हणलं. मग काय, अशा प्रकारे अखेर हत्ती दरवाजापर्यंत आलो. म्हणजे या दरवाजातून आपण एकदा आवाज दिला ना मित्रांनो, तो अनेकदा आवाज घुमतो. इतकं सुंदर वातावरण या दरवाजातून, तर पाठीमागचं पूर्ण दृश्य दिसते, मनमोहक वातावरण वाटते, जणू काय असं वाटते की आपण कुठंतरी स्वर्गातल्या दरवाजात आहोत आणि स्वर्गातल्या दरवाजातून आपण खाली बघत आहोत. इतकं मस्त मनमोहक वातावरण आहे. मग काय, याच किल्ल्याच्या वरे गेलो तर माझे फॉलोअर्स होते तिथं. सर्वजण मला दिसताक्षणी माझ्या जवळ आले, माझ्यासोबत त्यांनी फोटो काढले, मला त्यांनी गप्पा केल्या, माझी त्यांनी विचारपूस केली आणि म्हणले की संभाजी भाऊ आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो. म्हणले हे सर्व माझे फॉलोअर्स आहेत मित्रांनो. मला कोणी हात दाखवत होतं, कोणी बाय करत होतं, कोणी माझ्या व्हिडिओमध्ये आनंदाने येत होतं, कारण त्यांनाही वाटलं की बाबा आपण कुठेतरी यूट्यूबवर दिसतो, संभाजी चव्हाणसोबत दिसतो. खरंच खूप छान वाटलं यांच्यासोबत भेटून. ते म्हणले काय राव, म्हणले रात्रभर येडा केला, म्हणले आपण रात्री भेटलो असतो तर खूप मजा केली असती म्हणले. मग अशा प्रकारे माझा येडा पूर्ण झाला. तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा आणि मला नक्की कळवा.